हा व्हिडिओ बनवते आहे आज, कारण आज आपली 1K यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे आणि हे सगळं पॉसिबल झालं स्वामी. मी तिथे व्हिडिओ बनवायचे. ॲक्च्युली ते टीनाच्या शेटचं घर होतं. सो वॉट काइंड ऑफ पर्सन ॲट दॅट टाइम. आता नाही आहे बिलकुल पण. आणि आता जो जैसा करेंगा उसको वही पे हिम्मत है मुझ में. सो पण माझ्या आयुष्यात पहिले आलं असता जर मी काही चुका नसता केला तर. पण जेही आपण आयुष्यात करतो त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. तर मलाही भरपूरसं काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. मला काही लाज नाही कुठल्याच गोष्टीची. आज स्वामींनी इतकं दिलं, समोर अजून देतील. सो आणि आम्ही त्याही घरी राहत होतो तरी मला कुठल्या गोष्टीची लाज नव्हती, कारण आम्हाला कुठल्याच गोष्टीची कधी काही कमी नाही पडली. तुझं बॅकग्राऊंड असं आहे तरी तू खूप कॉन्फिडन्सली व्हिडिओ बनवते. आय वॉज लाईक व्हॉट. म्हणजे लिटरली मी थोडी डिस्टर्ब झालेली होती आणि कळत नव्हतं मला की. सो हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल मधुमधुरा 18. आणि आता वाजलेले आहे रात्रीचे 1:15. पण मी हा व्हिडिओ बनवते आहे का, तर चला मी ते तुम्हाला समोर सांगते. पण जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी हा व्हिडिओ बनवते आहे आज, कारण आज आपली 1K यूट्यूब फॅमिली कंप्लीट झालेली आहे आणि हे सगळं पॉसिबल झालं स्वामींच्या कृपेने, माझ्या मेहनतीने आणि तुम्हा सर्वांच्या सपोर्टनी. सो थँक्यू सो मच गाईज. असेच सपोर्ट करत राहा. मेनी मोर टू कम. अँड नाऊ आय एम लिटल बिट इमोशनल अँड हॅपी ॲज वेल. सो हा मोमेंट माझ्या आयुष्यात पहिले आला असता जर मी काही चुका नसता केला तर. पण जेही आपण आयुष्यात करतो त्यातून आपल्याला काहीतरी शिकायला मिळते. तर मलाही भरपूरसं काहीतरी शिकायला मिळालेलं आहे. आणि ज्यांना मी आवडत नाही ॲज युजल, ठीक आहे गाईज, सगळ्यांचं सगळं चांगलं हो, मला काही फरक पडत नाही. पण ज्यांनी मला खरंच सपोर्ट केला, थँक्यू सो मच गाईज. असंच प्रेम ठेवा तुमचं माझ्यावर, असेच आशीर्वाद असू द्या आणि मी अशीच मेहनत करत राहील. सो आज मी तुम्हाला सांगणार आहे बिहाइंड दी सीन ऑफ माय यूट्यूब चॅनल. तर मी असं नेहमी का म्हणते की हे याआधी झालं असतं, तर रिझन बिहाइंड दॅट इज की आपण आयुष्यात कधी कुणाच्या बोलण्यामुळे खूप डिमोटिवेट होऊन जातो आणि बाकीही प्रॉब्लेम आपण फेस करत असतो. पण सगळं सांगणं इथे जरुरी नाही आहे, पण आपण त्यातून काय शिकलो हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटते. म्हणून मी हा एक्सपिरियन्स तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे. फायनली आज मी तुम्हाला सांगणार आहे की मी व्हिडिओज डिलीट का केले होते. सो वन ऑफ माय फ्रेंड्स म्हणता येईल, कलिग म्हणता येईल, वॉट एव्हर इट इज. सो मी खूप डिमोटिवेट झालेलो होते. ॲक्च्युली मी सुरुवात केली होती आमच्या जुन्या घरून. तिथेही मी खूप मेहनत केलेली आहे गाईज. म्हणजे लिटरली नाईट शिफ्ट करून येऊन सकाळी व्हिडिओ एडिट करून व्हॉईस ओव्हर करून मी तो अपलोड करायचे आणि त्यानंतरच झोपायचे. खूप मेहनत केली आहे मी या सगळ्या गोष्टींसाठी. ठीक आहे, आपल्याला कधी कधी फळ लेट मिळतं, बट रिझन बिहाइंड दॅट इज की मी खूप डिमोटिवेट होऊन गेली होती. कारण मला कुठेतरी असं वाटत होतं की म्हणजे सपोर्ट नाही आपल्याला कोणाचा. आणि आय एम व्हेरी इंट्रोवर्ट काइंड ऑफ पर्सन ॲट दॅट टाइम. आता नाही आहे बिलकुल पण. आणि आता जो जैसा करेंगा उसको वही पे हिम्मत है मुझ में. सो नाउ आय एम हॅपी फॉर माय सेल्फ. आणि ही सगळी स्वामींची कृपा आहे, मला माहीत आहे. मेनी मोर टू कम. आणि त्या घरून सुरू केलं होतं. सो असं झालं होतं की ॲक्च्युली मला काही लाज नाही कुठल्याच गोष्टीची. आज स्वामींनी इतकं दिलं, समोर अजून देतील. सो आणि आम्ही त्याही घरी राहत होतो तरी मला कुठल्या गोष्टीची लाज नव्हती, कारण आम्हाला कुठल्याच गोष्टीची कधी काही कमी नाही पडली तिथेही. सो थिंग इज दॅट की खूप सारे लोक जे आपल्याला डिमोटिवेट करतात आयुष्यात. थँक्स गाईज, तुम्ही मला डिमोटिवेट केलं. बिकॉज ऑफ that I am here today. So मी तिथे व्हिडिओ बनवायचे. ॲक्च्युली ते टीनाच्या शेटचं घर होतं. सो समवन टोल्ड मी ऑन इंस्टाग्राम की
त्याला रेस करायचं होतं की मला माझं सेल्फ कॉन्फिडन्स पाडायचं होतं ते मला नाही माहीत. बट ही वॉज लाईक की नाईस कॉन्फिडन्स, हां तुझं बॅकग्राऊंड असं आहे तरी तू खूप कॉन्फिडन्सली व्हिडिओ बनवते. आय वॉज लाईक व्हॉट, म्हणजे लिटरली मी थोडी डिस्टर्ब झालेली होती आणि कळत नव्हतं मला की याला ॲक्च्युली काय म्हणायचं होतं. पण नंतर कळलं आणि तेव्हा मी त्याला उत्तर दिलं होतं की व्हॉट यू वॉन्ट टू से, व्हॉट यू वॉन्ट टू से एक्झॅक्टली. बट ही वॉज लाईक की नो नो आय एम रेझिंग युअर कॉन्फिडन्स अँड ऑल. पण मला कळलं की त्याला काय म्हणायचं होतं. सो माणसाने कधीही कोणत्या गोष्टीची लाज करू नये असं मलाही वाटते. आज मी जिथे आहे, आज नंतर माझ्याकडे काही नसेल तरी माझ्यात इतकी हिंमत आहे की मी कुठेही स्वतःसाठी स्टँड करू शकते, माझ्या फॅमिलीसाठी स्टँड करू शकते. आणि हे यूट्यूब चॅनल सुरू करण्याच्या मागेही खूप सारे रीझन्स आहे. ते फ्युचरमध्ये तुम्हाला कळेल, मी तुमच्याशी शेअरही करेल. सो असे खूप मुमेंट आले आयुष्यात आणि मी एका वेळेस असं डिमोटिवेट होऊन गेली होती. इमोशनल इम्बॅलन्स होत होते माझे, कारण शिफ्ट आल्यावर कोणी बोलायला नाही आणि वरून मी इंट्रोवर्ट. तर नंतर मग त्या सगळ्या गोष्टींनंतर अजून काही गोष्टी झाल्या. पण आता मी हील झालेली आहे पूर्णपणे त्या सगळ्या गोष्टींमधनं आणि मला खूप गरमी होतं आता. पण मी पंखा बंद केला आहे की तुम्हाला माझा आवाज व्यवस्थित यायला पाहिजे. आणि थोडं लिटल बिट इमोशनल झाल्यामुळे माझा आवाज पण कमी येत आहे मे बी. सो आज मी तुम्हाला एवढंच सांगेल की डोंट केअर अबाउट एनीवन, डू व्हॉट मेक्स यू हॅपी, डू. जर तुमच्याजवळ आजही कोणी नसेल तर तुम्ही स्वतःच इनफ आहात तुमच्यासाठी. ही गोष्ट मी आयुष्यात माझी शिकलेली आहे. आणि जर तुम्हालाही पटली असेल तर कमेंटमध्ये मला सांगा. माहीत नाही मी काय बडबडते आहे, पण मला काही समजत नाही आता काय बोलायचं आहे या पॉईंटला येऊन. पण रिअली इट्स मीन्स लॉट. जे आपल्या आयुष्यात आधी यायचं असतं ते थोडं उशिरा येतं, कारण त्या गोष्टीतून आपल्याला स्वामी काहीतरी शिकवत असतात, आपल्याला प्रिपेअर करत असतात की हाऊ टू डील विथ पीपल, हाऊ टू डील विथ नॉनसेन्स पीपल. सो काही लोक असेही म्हणजे मला बोलले की क्या मिलता है वीडियो बना के, भाई एखादा कोर्स कर ले, अच्छी जॉब ले ले, क्या मिलता है वीडियो बना के. पण मला त्या लोकांना एवढंच म्हणायचं आहे की एक दिवस, जस्ट एक दिवस स्वतःच कॅमेऱ्यासमोर या, काहीतरी बोला, शूट करा एकदम कॉन्फिडन्सली आणि तो व्हिडिओ तुम्हीच बघा आणि मग तो तुम्ही लोकांना दाखवू शकता का हे ॲनालाइज करून नंतर मला येऊन सांगा. ओके, सो फाइन, आई डोंट केयर अबाउट एनीवन. मुझे तो मेरी लाइफ बनानी है, मुझे किसी से कोई मतलब नहीं है. पर जो मुझसे प्यार करता है, आई ऑलवेज देयर फॉर यू गाइज. मी राहील, कोणाच्या मदतीला राहील, कोणाच्या सपोर्टसाठी, लाईक जे माझ्यासाठी आहे मी त्यांच्यासाठी नेहमीच राहील, नक्कीच राहील. आणि जे 2-3 लोक आहे ज्यांनी आता अनसबस्क्राईब केलं मला, बघितलं मी, सो फाइन, उनको ऐसा लगता होगा की ये बहुत आगे ना बढ़ जाए, घाबरले असतील ते म्हणून त्यांनी केलं असेल. असं मी प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह कन्वर्ट करून लाईफ जगत आहे आणि जगतही राहील समोर. सो आजसाठी इनफ आहे एवढं बोलणं माझं. सो अगेन थँक्स. आपण करूया सेलिब्रेशन. मी स्वतःला रेस करते आणि मी स्वतःसाठी करेल सेलिब्रेशन. जेव्हा माझे 500 सबस्क्रायबर झाले होते तेव्हाही मी बेंटो केक आणला होता. माझा लहान भाऊ होता क्षितिज, आणि मला माहीत नाही कोणाला किती इंटरेस्ट आहे माझ्या या सगळ्या गोष्टीत, पण मला खूप इंटरेस्ट आहे. आणि ही वॉच जी काल माझ्या भावाने मला गिफ्ट केली ती मला दाखवायची राहिली होती, सो आज दाखवते. अँड थँक्यू सो मच गाईज. आता मी आराम करते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या. डू लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर युअर सपोर्ट अँड कीप सपोर्टिंग. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.